कुरुम या परिसरातील मारवाडी पुऱ्यातील सारडा यांच्या आवारातील 150 वर्षा अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या पुरातन अंबादेवी व महादेवाच्या मंदिरात अज्ञात माथेफिरूने देवी देवतांच्या अंगावरील दागिने चोरी करण्याचा प्रयत्न करून मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याची दुःखद घटना घडली आहे। या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटले। प्रकरणाबाबत माना पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देण्यात आली असून अज्ञात आरोपीच्या विरोधात 191-19 भादवीनुसार 379 511 295 अशा कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। माथेफिरूने अशा प्रकारचे निंदनीय कृत्य केल्याने कुरुमच्या जनमानसात विरोध उफाळून घटनेचा निषेध करण्यात आला। काकडा आरती निघत आहे, रोज सकाळी काकडा आरती निघते। दिवाळीच्या दिवशी सकाळी काकडा आरतीवाले अंबिका मातेच्या मंदिरात गेले। तिथे त्यांना सकाळी 5 वाजता गेले। तिथे त्यांना देवीचे अंबिका देवीचे नाक तुटलेलं, साडी पडलेली आणि अशी बरीचशी विटंबना झालेलं दिसलं। त्यांनी त्वरित येऊन सर्वांना सांगितलं, गावकऱ्यांना सांगितलं। गावकरी पोलीस स्टेशनला गेले, रिपोर्ट वगैरे दिला। तरी अजून करून तर काही कारवाई पकडला नाही 2 दिवसात। म्हणून गाववाल्यांनी आज कडकडीत बंद पाडला। कुरुममध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दिवाळीच्या दिवशी दुखावल्या गेल्या। दिवाळीच्या दिवशी दुखावल्या गेल्यामुळे दिवाळीच्या दिवशी बंद पाडणं बरोबर नाही, कारण मार्केट बंद करणं बरोबर नाही। दुसऱ्या दिवशी बंद केलं आणि शांततेत बंद पाडला की सर्वांना स्वयंकृतीनं दुकाने बंद करावी, बंद केली। कुरुम येथील लहान मोठे व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला। आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे। व या प्रकरणी आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी देखील दखल घेतली। त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली। वरिष्ठांच्या माहितीच्या मार्फत इथं DYSP आले, कदम साहेब आले, सर्वांनी माहिती घेतली। पण आमचं म्हणणं हे आहे की आमच्या गावातील सलोखा, भाईचारा, सर्व एकता हे कायम राहिली पाहिजे। जो कोणी असेल माथेफिरू तो समाजकंटक आणि त्याला जात नसते, धर्म नसते, काही नाही, कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असो तो सापडला पाहिजे। आणि हे काम पोलीसवाल्यांचं आहे, पोलीस डिपार्टमेंटचं आहे, CBIचा आहे। सर्व चौकशी लावून कोणत्याही प्रकारे तो आरोपी समोर आणायचा, तो कोणत्याही पंथाचा, कोणत्याही जातीचा असो, एवढीच आमची मागणी आहे। आमच्या गावातलं सामाजिक सलोखा, एकता कायम राहिली पाहिजे। या घटनेतील अज्ञात आरोपीचा छडा लावण्यासाठी अकोला येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते। मात्र घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्वान या प्रकरणातील आरोपीचा सुगावा काढण्यात अपयशी ठरले आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी यावेळी तगडा बंदोबस्त येथे लावला आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।